गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे. हॉल क्लीन करायला सुरुवात केलेली आहे. कारण आपले गणपती बाप्पा हॉलमध्येच बसतात, त्यामुळे आपल्याला हॉल क्लीन करणं खूप गरजेचं आहे. तसं पण सगळ्याच गोष्टी करणं गरजेचं आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी क्लीन करणं गरजेचं आहे. हळूहळू तर तशी करतच आहे मी. जसं माझ्या हातात लागतं तसं तसं थोडं सुरूच आहे. पण हॉल सगळ्यात पहिल्यांदा हॉलला सुरुवात करायची आपल्याला, तर म्हणून मग हॉल क्लीन केला. तसं आज यांना वेळ पण होता, तर मला हे हॉल क्लीन करायला हेल्प पण करतील म्हणून मग इकडे तिकडे मूव्ह करायची असताना गोष्ट, तर मग आपल्याला या दोघं जण लागतातच. म्हणून मग त्यांना मी हेल्प करते, मला ते हेल्प करतात. अशा गोष्टी करून मग आम्ही करून टाकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा सोफा काढला, सोफ्याला व्हॅक्यूम केल्यानंतर मग आजूबाजूचे धूळ काढली, खिडकीमधलं धूळ व्हॅक्यूम केल्यानंतर मग सोफ्यावरचा धूळ व्हॅक्यूम केला, पडदे बरोबर करून टाकले. पडदे तर नवीनच आहे आणि सोफ्यावरच्या कवर पण धुवून काढलेल्याच होत्या. सोफ्यावरच्या ज्या पिलोज आहे त्याच्या कवर पण धुवून काढलेल्याच होत्या. हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरूच होतं. पण आता फक्त थोडं एक फार चेंजेस करायचे आहेत मला. जी आपली महाराजा चेअर होती ना, ती मला इथनं काढायची होती, ती मला माझ्या बेडरूममध्ये न्यायची होती आणि इथे पूर्ण सोफा आपला कनेक्ट करायचा होता. एक चेअर सोफ्याची जी आहे ती इकडच्या साईडला ठेवली होती ना, म्हणून मग हा सोफा आता पूर्ण कनेक्ट केला आणि इकडचं सुद्धा क्लीन केलं. आता अशा प्रकारचा आपला हॉल दिसत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपला हॉल रेडी झालेला आहे. आणि आता कसा वाटत आहे, म्हणजे लिव्हिंग रूम आपलं कसं वाटत आहे, मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर आवडलं असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.